शिवसेना जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक महिलांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। आगामी पनवेल महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या माध्यमातून समाजोपयोगी कामे केली जात आहेत, याचाच प्रत्यय रामदास शेवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त आला। देशातील जवानांसाठी वाढदिवसाचा वायफळ खर्च न करता तो पैसा देशहितासाठी लावण्याचा आमचा मानस असल्याचे रामदास शेवाळे यांनी यावेळी सांगितले। धन्यवाद। जय महाराष्ट्र। पाहत असाल की वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक आनंदाचा क्षण का दुःखाचा सण सांगता येत नाही, कारण खऱ्या अर्थानं वाढदिवस नसून तो अखोड दिवस असतो। वाढदिवस साजरा करत असताना प्रत्येकाच्या आयुष्यामधला एक दिवस कमी होत असतो, तरी परंतु सामाजिक राजकीय जीवनामध्ये काम करत असताना समाजाच्या प्रती काय देणं असतं, तर समाजाला आपल्या प्रती काय देणं असतं, या दोघांचा मिलाप करण्यासाठी खऱ्या अर्थानं वाढदिवस साजरा करत असतो। यावर्षी आम्ही कुठलाही खऱ्या अर्थानं तर मॅपिंग केलं तर हात पुरे, परंतु काही असतात मंडळी आपली करणारी ते ऐकत नाही आहेत। आज सकाळपासून आमचा सामाजिक उपक्रमावरील धडाका आहे। आज आम्ही आश्रममध्ये गेलो होतो। वृद्धाश्रमाच्या परिस्थितीमध्ये भविष्यात वृद्धाश्रम खोलायची वेळ येऊ नये, परंतु जी व्यवस्था आहे त्या संदर्भात त्यांना लागणारे कपडे, ह्या जो रोजचा विधी करण्यासाठी लागणारे जे कपडे असतात ते कपड्याचं वाटप आम्ही तिकडे केलं। त्यावरती कुठलाही जाहीर म्हणजे आपण काही ऑर्केस्ट्रा आणतात, कोण नाच गाण्याचे कार्यक्रम करतात, कुठलाही कार्यक्रम न करता आज आपण पाहत असाल की देशाचं रक्षण करताना त्या धर्तीवरती मुंबईचा एक जवान शहीद झाला आहे। त्या जवानांना काही आर्थिक मदत करता येईल का संकल्प आम्ही सर्वांनी केला आहे। ह्यातनं जो होणारी जमा जी पुंजी आहे त्या जवानाला आम्ही जाऊन देणार आहोत। हे आम्ही साध्या पद्धतीनं साजरा करणार हा वाढदिवसाचा कार्यक्रम आज आम्ही इथं आपल्या माध्यमातून साजरा करतोय। नाही बघा, हा वाढदिवस खऱ्या अर्थानं तुम्ही विचारलं ठीक आहे, हा वाढदिवस हा प्रत्येकाचे सामाजिक बांधिलकीचा दिवस असतो। राजकारणाच्या ठिकाणी असतो, ज्यावेळेला राजकारणाच्या काही घडे येतात त्यावेळेला आपण उघडू। आज काय हा मित्र बंधुत्व प्रेम असतं, आणि आपल्या कळंबोली किंवा पनवेल शहराची जी पद्धत आहे की अशा वेळेला राजकीय पादुका बाजूला ठेवून एक सामाजिक सखोल्या भावनेनं सर्व पक्षातील मित्रमंडळ येऊन भेटतात, त्यांच्याशी आपण त्यानिमित्तानं वार्तालाप होती, एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतात। त्यामुळं राजकारणाच्या वेळेला आपण आपल्याला भेट देऊ सामाजिक उपक्रम आहे, आणि त्यानिमित्त माझ्या सर्व सहकारी येणार आहेत। सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा आहेत।